नवघर पोलीस स्टेशन भाईंदर पूर्व यांनी स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलींना वेश्या व्यवसायात भाग पाडणाऱ्या एका महिला एजंटला अटक करण्यात आली आहे। सेक्स रॅकेटच्या दलदलीतून 4 पीडित मुलींची 18 ते 21 वर्षे मुलींची सुटका करण्यात आली आहे। आज ठाणे जिल्ह्यातील MBVV पोलीस आयुक्तालयाच्या झोन 1 चे DCP राहुल चव्हाण IPS यांना एका NGO कडून माहिती मिळाली की नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गोडदेव येथील न्यू गोल्डन नेस्ट रोड येथील इन्स्टा फूड कॅफे हॉटेल जवळ ग्राहकांना वेश्या व्यवसाय पुरवण्यासाठी एक महिला एजंट येत आहे। त्यानंतर नवघर पोलीस स्टेशनच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून इन्स्टा फूड कॅफे हॉटेलवर छापा टाकला। एका महिला एजंटला ताब्यात घेतलंय आणि 4 पीडित मुलींची सुटका केली आहे। वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून या मुलींची सुटका करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेली महिला दलाल ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथे स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलींचे फोटो पाठवून गुप्त वेश्या व्यवसाय रॅकेट चालवत होती। अटक करण्यात आलेल्या महिला दलालाने आणखी किती मुलींना वेश्या व्यवसायात भाग पाडलाय आणि तिने किती ग्राहकांना वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविल्या याचा तपास नवघर पोलीस स्टेशनचे पथक करीत आहे। नवघर पोलीस स्टेशनचे पथक फौजदारी प्रक्रिया संहिता CRPCच्या कलम 143(3) आणि PITA कायद्याच्या कलम 4 आणि 5 अंतर्गत अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करीत आहे आणि 4ही पीडित मुलींना महिला सुधारगृहात पाठवण्याची कायदेशीर प्रक्रिया देखील करीत आहे। ही PITA कायद्याची कारवाई MBVV आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी झोन 1 DCP राहुल चव्हाण IPS आणि नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी करीत आहे। PI धीरज कोळीसर यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाण्याच्या महिला PI तृप्ती देशमुख, PSI संदीप वशकोटी, ASI रविकांत वनमारे, HC प्रदीप काटकर, HC अभिजित ठाकूर, DCP कार्यालय झोन 1 अक्षय पवार, नवनाथ पवार, उमेश अस्वार, फेम कांबळे, तांबे पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा।